श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना आता सुरुवात होणारच आहे. याच्या सुरुवातीपासूनच भाविक भक्तांना भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक पुराणं वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे अनेक मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करायच्या असतात. या पवित्र महिन्यामध्येच भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहावी, आपले दुःख, रोग, चिंता या सर्व नष्ट व्हाव्यात यासाठी श्रावण महिन्याचा हा पर्वकाळ आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतो. या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलीलामृत या पोथीचं पारायण. मात्र हे पारायण करत असताना आपल्याला काय नियमांचं पालन केलं पाहिजे? ही पोथी वाचत असताना आपण योग्य पद्धत, पूजा, विधी या सर्व गोष्टी का फायदेशीर आहेत? तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलीलामृत हा अध्याय वाचत असताना प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी फायदा दडलेला आहे. तो काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा आणि श्रावण महिना सुरू होण्याआधीच या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवा. चला तर आता आपण मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर आपण हे जाणून घेऊया की श्रावण महिन्यामध्ये श्री शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण का करायचं असतं. शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर. कलियुगामधील सर्वात श्रेष्ठ देवता मानले गेलेले असे हे देव वेद आणि पुराणांमध्ये यांचा उल्लेख आढळतो. मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये संकटे आणि दुःख मात्र असतातच. यामधून आपल्याला योग्य मार्ग आणि दिशा काढायची असते. आपलं जीवन सार्थ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या देवदेवतांना शरण जात असतो. त्यावेळेसच भगवान शंकरांना शरण जावं आणि श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वामध्ये शिवलीलामृत पोथीचं पारायण करावं असं संत महात्मे सांगत असतात. शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवरती मार्ग सापडतो. जेव्हा तुम्ही ह्या शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करत असता तेव्हा भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण या पोथींचं पारायणच करायला हवं. यामधला पहिला अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला तुमच्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. जर तुम्ही तिसरा अध्याय वाचला तर त्यामध्ये तुमच्या पापांचं क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते. तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं चौथं पारायण किंवा चौथा अध्याय जर वाचन केलं तर त्यावेळेस तुम्हाला शिवपूजनाचं यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टाळण्यास मदत होते. याबरोबरच 5वा अध्याय तुम्हाला तुमच्यावर येणारी संकटांमधून बाहेर काढतो आणि आपलं गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल यासाठी मदत करतं. 6वा अध्याय आपल्याला स्त्रियांचं अकाली वैधव्य टाळण्यासाठी मदत करतं, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती देते आणि 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवरती मात करता येते. 8वा अध्याय आपल्याला संकट, शारीरिक व्याधी यामधून मुक्त करतो. तर 9वा अध्याय तुम्हाला पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार कसा करायचा याबद्दलची माहिती सांगतो. 10वा अध्याय तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर उमा माहेश्वराच्या कृपेने व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते. 11व्या अध्यायामध्ये आपल्याला अपमृत्यू टळतो, हितशत्रूंचे बळ कमी होते आणि प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढतो. 12वा अध्याय आपल्याला कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होण्यासाठी मदत करतो आणि परिवारातील भूत पिशाच्याची बाधा नष्ट होण्यासाठी मदत होते. 13वा अध्याय आपल्याला अध्यात्माची गोडी लावतो, अडकलेली कामे मार्गी लागतात. 14वा अध्याय आपल्याला गुरुकृपा लाभेल यासाठी आणि विद्येची प्राप्ती होईल यासाठी मदत करतो. तर शिवलीलामृतामधील 15वा अध्याय हा संपूर्ण कथेचा सार आहे. ज्यावेळेस तुम्ही हा 15वा अध्याय वाचता त्यावेळेस तुमचे पारायण हे सुफळ संपूर्ण झालेले असते. त्यामुळे तुम्ही या शिवलीलामृत ग्रंथामधील प्रत्येक अध्याय हा तेवढाच मनोभावे आणि पूर्ण मंत्रोच्चाराने म्हणायचा आहे. प्रत्येक शब्दाचा उच्चार हा तुमच्याकडून स्पष्ट व्हायला हवा. आता यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिवलीलामृत सप्ताहाचं पारायण करताना तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे. तर कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवरती 11 बेलाची पानं तुम्हाला व्हायची आहेत. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ह्याचे वाचन करणार आहात तर तुम्ही श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासूनच याची सुरुवात करू शकता.
ही पिंडीवरती पाने वाहिल्यानंतर तुम्हाला शंकरांचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद प्राप्त करण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसीय पारायण करणार आहे, असा संकल्प भगवान श्री शंकरांच्या पुढे तुम्हाला करायचा आहे. आता हा संकल्प केल्यानंतर तुम्ही स्वतःच्या घरी येऊन याचे पोथीचे वाचन करायचे आहे. मग हे वाचन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकता. पण ध्यानात घ्या की हे वाचन करण्याच्या अगोदर तुम्हाला स्नानादी उरकून सुशीर्भूत होऊनच हे अध्याय वाचण्यासाठी बसायचं आहे. आता हे पारायण करत असताना तुम्ही सोमवारी अध्याय 1 आणि 2, मंगळवारी 3 आणि 4 अध्याय, बुधवारी 5 आणि 6, गुरुवारी 7 आणि 8, शुक्रवारी 9 आणि 10, शनिवारी 11 आणि 12, तर रविवारी 13, 14 आणि 15 अशा पद्धतीनं या पोथीचं पारायणाचं विभाजन करायचं आहे. पारायण करत असताना तुम्हाला तुमचा दिवा तेवत ठेवायचा आहे. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ आणि दक्षिणा ठेवायची आहे. शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा आणि पांढरे शुभ्र वस्त्र दान करायचे आहे. गरजू व्यक्तींना तुम्ही यथायोग्य मदत करू शकता. तसेच ही पोथी मोठ्याने वाचली तर अधिकच उत्तम, कारण की ती इतरांनाही ऐकू जाते. आणि ग्रंथवाचन पूर्ण झाल्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये जर हे वाचन करणार असाल तर पूर्ण महिनाभर तुम्ही रोज हा जप केला तरी अधिकच उत्तम. आता ह्याच पद्धतीने तुम्ही श्री शिवलीलामृत या ग्रंथाचं 1 दिवसीय आणि 3 दिवसीय पारायण देखील करू शकता. त्यामुळं ह्या नियमांचं व्यवस्थित पालन करा. आणि जर तुम्हाला भगवान शंकरांना प्रसन्न करायचे असेल तर शिवलीलामृत या ग्रंथाशिवाय तुम्हाला दुसरा कोणताच मार्ग इतका सहज सापडणार नाही. तुमच्या आजूबाजूला जर कोणी असे ठरवलेले असेल तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. आणि तुम्हीही हा व्हिडिओद्वारे नियमांचं पालन करा आणि ह्या ग्रंथाचं नक्की पारायण करा. भगवान शंकर तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.